नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे दह्यातले भरीत। इथे मी एक मध्यम आकाराचं वांग गॅसवर भाजून घेतलं आणि सालं काढून ते इथे तयार करून ठेवलं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि इथे आपल्याला साखर घालायची आहे। इथे आपल्याला हे भरीत बनवण्यासाठी फ्रेश फिकं असं दही वापरायचं आहे। इथे मी एक वाटी भरतासाठी एक वाटी दही इथे वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। आता इथे आपल्याला एक खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। इथे 1 टेबलस्पून तेल मी घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावर अर्धा टीस्पून मोहरी घालून आपल्याला इथे फोडणी करू घ्यायची आहे। मोहरी चांगली तळतळू द्यायची आहे। मोहरी चांगली तळतळली आहे। आता आपल्याला अर्धा टीस्पून जिरं इथं वापरायचं आहे। एक कट केलेली हिरवी मिरची बी उभे काप करून घेतली आहे। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या मी इथे कट करून घेतल्या आहे। पाव टीस्पून हिंग आपल्याला इथे वापरायचा आहे। आता एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे। तो आपल्याला इथे कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडीशी चवीला इथे कोथिंबीर पण मी घातली आहे। कांद्याचा रंग आपल्याला फार बदलू द्यायचा नाही। हलकासा कांद्याचा रंग आपल्याला बदलून घ्यायचा आहे। फार कांदा हा करपू द्यायचा नाही किंवा लाल करायचा नाही। हलका गुलाबी रंगावर कांदा हा आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजून होण्यासाठी तुम्ही चिमूटभर मीठ इथे घालू शकता। तुम्ही इथे बघू शकता हलका कांद्याचा रंग हा हलका गुलाबी झाला आहे। आता आपण सुके मसाले घालून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा हलकासा रंग बदलला आहे। आता आवडीप्रमाणे लाल तिखट इथे आपल्याला वापरायचं आहे। 1 टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट चव जशी आवडते त्याप्रमाणे तिखट हे घालू शकता। थोडी कोथिंबीर पेरून घेऊ आणि खमंग अशी फोडणी ही भरतावर घालून घेऊ। फार अप्रतिम चवीचे हे भरीत लागते। अशा पद्धतीने आधी तयारी करून ठेवली आणि जेवायच्या 10-15 मिनिटं आधी फोडणी केली तर अप्रतिम चवीचे हे भरीत बनते। मीठ सगळ्यात शेवटी घालायचं आहे म्हणजे दही हे आंबट होणार नाही। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।